शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आता आपल्या शेतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण लागवड करणं, आधुनिक पद्धतीचा अवलंब करणं या बाबीवर आपण जास्त लक्ष देत आहोत. आता खरीप हंगामाची पूर्वतयारी देखील सर्व झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, या भागामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते हळदीची लागवड करतात, अधिकचं उत्पादन काढतात. तर त्याच अनुषंगानं आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण हळद लागवड तंत्रज्ञान याविषयी बातचीत करणार आहोत, चर्चा करणार आहोत. आज आपल्या सोबत मालेगाव तालुका अर्धापूर येथील उपकृषी अधिकारी विजयानंद रावसाहेब भोसले आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण हळद लागवडीचं तंत्रज्ञान याविषयीची माहिती घेणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं या ठिकाणी स्वागत करतो. सर, खरं तर म्हणजे आता आपल्या परिसरामध्ये हळदीची लागवडीचं क्षेत्र आहे, म्हणजे उत्पादन चांगलं मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी त्याचं उत्पादन वेळोवेळी घेत आहेत. तर आता आपल्याकडे म्हणजे ही जी लागवड जी आहे, तर ह्या हळदीची लागवड कुठल्या वेळेमध्ये आपण करणं गरजेचं आहे किंवा आता हंगाम हळदीच्या लागवडीचा आहे का? सर, आपल्या इकडं हळदीचा लागवडीचा कालावधी पाहायला गेलं तर 15 मे पासून जूनचा पहिला ते दुसरा आठवडा या दरम्यान हळदीची लागवड केली जाते, ज्यामध्ये जमिनीची आणि वातावरणाची उष्णता कमी झाल्यावरती हळद लागवड केली जाते. आता आपल्याकडे जरा अल्निनोचं काही सावट संकट असं म्हणता येतं आपण, किंवा पाऊस नियमित होईल किंवा थोडा दूर जाईल वगैरे अशी चर्चा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण ही पिकाची म्हणजे जास्तीत जास्त लागवडीची लांब किती म्हणजे लांब आपण करू शकतो? आता तुम्ही म्हणाल की पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण करणं गरजेचं आहे. नाही सर, आता हळदीच्या बाबतीमध्ये आपण हळदीचा पाण्याचा ज्यांच्याकडे स्त्रोत आहे ते शेतकरी आपल्याकडे हळदीची लागवड करतात. त्या अनुषंगानं पाणी हा मुख्य घटक आहे आपल्यासाठी. ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे तेच लोक हे करतात, लागवड करतात. त्यामुळे साधारणतः उष्णता हे आपल्याला कमी होणं गरजेचं आहे. वातावरणामध्ये यावर्षी थोडंसं जास्त उष्णता आहे, त्यामुळे आपली हळदीची लागवड थोडीशी पुढे जाईल यावर्षी. बरोबर, नक्की सर. म्हणजे आता हे हळद लागवडचं तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण बोलताना सर्वात महत्वाचं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हवामान देखील आहे आणि जमीन देखील आहे. तर कशा पद्धतीची जमीन याला लागेल आणि हवामान कसं असू शकेल? हळदीच्या पिकाचा हवामानाच्या दृष्टिकोनाचा विचार जर केला तर उष्ण आणि दमट हवामान, त्याच्यामध्ये आपलं तापमान साधारणतः 20 डिग्री ते 35 डिग्री अंश उत्तम अशा प्रकारे मानलं जातं. आणि जमीन त्याच्यासाठी कशी असली पाहिजे? जमीन हळदीच्या बाबतीमध्ये जमिनीमध्ये पीक येणारं आहे, त्यामुळे पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत आणि सेंद्रिय कर्ब जास्त असलेली जमीन हळदीला अतिशय उत्तम आहे. आता आपल्या ह्या नांदेड जिल्ह्यातल्या परिसरामध्ये आपला अर्धापूर, मुदखेड, नांदेडचा काही पट्टा, काही ठिकाणी पाणी आहे, अशा ठिकाणी शेतकरी बांधव हळदीची लागवड या ठिकाणी करतात. तर ही हळदीची लागवड करत असताना बऱ्याच वेळेला म्हणजे त्याच्या जाती कशा, कुठल्या, की आपल्या परिसरामध्ये ह्या येणाऱ्या कुठली वाण वगैरे आहेत, तर काय सांगू शकाल या संदर्भाने? हळदीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती जर आपल्या इकडचा विचार केला सर, तर सेलम, राजापुरी, कृष्णा, प्रतिभा आणि रोमा या प्रमुख जाती आहेत आपल्याकडे. आणि त्यातल्या त्यात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सेलम जातीचं बियाणं वापरलं जातं. अच्छा, म्हणजे मोठ्या प्रमाणात सेलम जातीचं आपल्याकडे तर अधिकचं उत्पादन देखील त्याच्यामध्ये मिळतं. तर आता जमिनीची पूर्व मशागत आता काही शेतकरी बांधवांनी तर केली असणार आहे, तर त्या संदर्भाने थोडंसं म्हणजे काही शेतकरी बांधवांचं म्हणजे ह्या संदर्भामध्ये माहिती सांगा तुम्ही. सर, जमिनीची पूर्व मशागत, आता हळद आपलं बागायती आणि जास्त कालावधीचं पीक आहे, त्यासाठी त्याला जमिनीची खोल नांगरणी अतिशय महत्वाची आहे. तसेच जमिनीमध्ये सर ढेकळं होते, आपले ढेकळं फोडून घेऊन जमीन भुसभुशीत करावी आणि त्यामध्ये साधारणतः प्रति हेक्टर 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे. या बाबी अत्यंत आवश्यक आहे सर. म्हणजे पूर्व मशागत देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि अधिक कालावधीचं हे पीक असल्यामुळे शेतकरी बांधवांनी याची काळजी देखील घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आता आपण म्हणजे जमीन, हवामान, त्याची वाण या संदर्भामध्ये चर्चा केली आहे, परंतु आता लागवडीच्या याच्या कुठल्या पद्धती आहेत आणि कुठल्या पद्धतीने लागवड शेतकरी बांधवांनी केल्यावर अधिक उत्पादन मिळू शकेल असं काय आहे का? सर, लागवडीत पद्धती जर म्हणायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये आपण गादी वापा म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत ही अशी पद्धत वापरली जाते. यामध्ये काय करतो सर, आपण रुंद वरंब्यामध्ये साधारणतः 1.5 मीटर अंतरावरती सऱ्या पाडल्या जातात, ज्याच्यामध्ये बेड म्हणजे वरंबा आपला साधारणतः 90 सेंटीमीटर ते 1 मीटर अंतरात असते आणि त्यामध्ये साधारणतः 2 ओळी घेतल्या जातात. 2 ओळीमध्ये साधारणतः 1 फुटाचं म्हणजे 30 सेंटीमीटरचं अंतर असते आणि लागवड करते वेळेस बी आपण वरंब्यावरती 30 सेंटीमीटर
अंतराने लागवड करतात. बरं. 2 रोपांमधलं बी अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 ओळीमधलं पण अंतर 30 सेंटीमीटर. म्हणजे 30 बाय 30 पद्धतीची लागवड आपण यामध्ये पद्धत एक महत्वाची आहे, चांगली आहे. दुसरं एक महत्वाचं नाही तर त्याच्यामध्ये परत आणखी आपण जुनी सरी वरंबा पद्धत वापरत होतो. त्यामध्ये काय करत होतो सर, आपण 75 ते 20 सेंटीमीटर अंतरावरती साधारणतः 2.5 फूट ते 3.5 फुटापर्यंत आपण सरी घेत होतो. सऱ्या पडून त्यामध्ये आपण लागवड करत होतो सर. अच्छा, म्हणजे 2 पद्धती आहेत त्याच्यामध्ये. सरी वरंबा पद्धत ही आपण म्हणजे पारंपरिक पद्धतीने आलेली आहे ती, आणि ह्या दोन्ही पद्धतीमध्ये आपण हळदीचं उत्पादन शेतकरी बांधव घेऊ शकतो. हो, अलीकडे आपण गादी वापराचाच वापर जास्त वापर मोठ्या शेतकरी प्रमाणात करतो. बरं, आता हे म्हणजे बेणे प्रक्रिया कशा पद्धतीनं असणार आहे आणि काय म्हणजे लागवड करताना बेणे कसे असावेत, कसे म्हणजे ते चांगले आहेत की नाहीत, ते कसं शेतकरी बांधवांनी ओळखलं पाहिजे? छान प्रश्न केला सर. आपण बेण्यामध्ये सर याच्यामध्ये गड्डा पद्धत आणि शेंगाची पद्धत बरं. दोन्ही पद्धतीने वापरतात. त्याला जर की आपण मदर रायझोम म्हणतो बरं. गड्डा आणि फिंगर्स म्हणतो शेंगा, या दोन्ही पद्धतीचा वापर केला जातो. साधारणतः आपल्या इकडे मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या काळामध्ये शेतकरी बांधव शेंगाचा वापर करायला लागले समजा, बोटांचा किंवा शेंगाचा वापर. तर त्यासाठी आपल्याला बेणे कोणत्याही पद्धतीने तुम्ही लागवड जर करत असाल तर त्याला बेणे प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे सर. बरं. तर बेणे प्रक्रियामध्ये सर 2 प्रकार आहेत. समजा आपल्याकडे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि कंदमाशीपासून येणाऱ्या त्यासाठी आपण रासायनिक बीज प्रक्रिया करतो. त्याच्यामध्ये मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड बरं. साधारणतः 25 ते 30 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये, आणि तसेच क्विनॉल्फास साधारणतः 25% प्रवाही आपण 20 ml बरं. 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यात आपण कंद साधारणतः 30 मिनिटं बुडवायचे सर. 30 मिनिटं ठेवायचं. नंतर सावलीमध्ये वाळवायचे. बरं. ही झाली रासायनिक बीज प्रक्रिया. तसंच आपण जैविक बुरशीनाशकाची किंवा जैविक प्रवाहांची पण घटकांची पण बीज प्रक्रिया केली पाहिजे. त्यामध्ये अझोस्पिरिलियम 10 ml प्रति लिटर पाणी, पीएचबी 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी, अच्छा. प्लस फार्म फस्क्युलर हायड्रोस्कुलर मायकोरायझा हे पण 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, याप्रमाणे बेणी प्रक्रिया केली पाहिजेत आपण. अच्छा, ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे, आणि हे जर योग्य आणि चांगली झाली तरच या म्हणजे हळद लागवडीचं उत्पादन चांगलं मिळेल. हो. म्हणूनच म्हणजे लागवडीचं तंत्रच आपण यामधून जाणून घेत आहोत. दुसरं एक असं महत्वाचं आहे की आता जेव्हा आपण म्हणजे आता लागवड वगैरे केली आहे आणि जेव्हा हे पीक वगैरे येतात तर त्या सुरुवातीला काही खतं वगैरे द्यावं लागतात का, की मग पुढे म्हणजे कसं या आता हे म्हणजे कालावधी याचा खूप मोठा आहे, म्हणजे ज्या वेळेला उत्पादन मिळते त्या दरम्यान म्हणजे कधी कधी खतांचा वापर करावा लागेल काही, याच्यामध्ये काही किडींचा प्रादुर्भाव वगैरे काही होतो का? हळदीला खताचे व्यवस्थापन जर म्हटलं सर, हळदीला नत्र, स्फुरद आणि पलास बरं. यांची योग्य मात्रा लागवडीच्या वेळी व नंतरच्या टप्प्यात पण द्यावी लागते. बरं. तसेच पण पाण्याचं पण व्यवस्थापन सर, याच्यामध्ये पाण्याचं व्यवस्थापन पण निचरा होणारी जमीन आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. अलीकडच्या काळामध्ये सर आपण ठिबक सिंचनाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागलो. आता हे जर खरं तर म्हणजे हळदीचं पीक जे आहे ते मी सुरुवातीला म्हणल्या पद्धतीने की ज्यांच्याकडे पाण्याचं व्यवस्थापन आहे अशा शेतकरी बांधवांनी घ्यावं. आता बऱ्याच वेळेला काही शेतकऱ्यांनी आता नव्याने म्हणजे शेततळी वगैरे केलेली आहेत, तर ते जे काही शेततळी जे आहेत त्याच्यामधलं म्हणजे मर्यादित थोडंसं पाणी असतं की जेवढी आपली शेततळ आहे तेवढंच पाणी राहू शकतं. तर अशा शेततळ्याच्या याच्यावर असे हळदीचे पिकासारखे किंवा असे काही लागवडी करून उत्पादन शेतकरी बांधवांना घेता येऊ शकेल का? निश्चितच आपण शेततळ्याच्या माध्यमातून पण सुद्धा ज्यांच्याकडे शेततळ्यासाठी संरक्षित पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी शेततळ्याचा पण वापर केलाच पाहिजेत, जे की संरक्षित पाणी म्हणून आपण ते पिकासाठी देत असतो. नक्कीच, म्हणजे अशा शेतकरी बांधवांनी म्हणजे शेततळी करून संरक्षित पाणी करणं आणि पिकांना देणं हे तेवढंच अत्यंत महत्वाचं असतं. तर आता तुम्ही म्हणालात की हे जर जास्त कालावधीचं पीक आहे, म्हणजे किती कालावधीचं पीक आहे, आणि मग ते जेव्हा हळद काढायला येते ते शेतकरी बांधवांनी कसं ओळखलं पाहिजे? तर साधारणतः आपलं 7, 8, 9 महिन्यापर्यंत पीक आहे सर. बरं. 8 ते 9 महिने म्हटलं तरी चालेल. तर त्या काढणीच्या दरम्यान सर काय होते, पाणी पिवळी पडून सुकू लागते ते. त्यावेळेस त्याचं इंडिकेशन आहे समजा ती आपली परिपक्व झाली किंवा काढण्याला वगैरे काढणे योग्य आहे समजा. आणि मग आता हे काढणी कशा पद्धतीने केली पाहिजे? बऱ्याच वेळेला समजा आता काढणी करताना काही जमीन ओली करावं लागते का किंवा कोरडी आहे, कोणी काढायचं तर कसं काढायचं ते जमिनीमधून हळद?
तर यासाठी सर आधुनिक यंत्र पण आलेले आहेत आणि मनुष्यचलित पारंपरिक दोन्ही पण पद्धतीचा आपण वापर करू शकतो. त्याच्यामध्ये आता ओलावा थोडासा कमी झालेला असते त्या पिरियडमध्ये आपण काढतो सर, काढणी करतो समजा जमिनीतला. आणि आता मग पुन्हा हळद काढल्यानंतर त्याच्यावर म्हणजे बऱ्याच प्रक्रिया असतात, ते ढोल करणे किंवा हे. नाही, अगोदर आपण स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊन सर त्याची शिजवणी करतो समजा. बरं. शिजवणी केल्यानंतर वाळवणी वगैरे करतो, सुकवणी त्याला करतो. किती दिवस आपल्याला वाळवावं लागेल की? तर साधारणतः सर ते आपल्या याच्यावरती आहे, कसं पीक भेटते आपलं, अच्छा. त्याच्या याच्यावरती आपलं सगळी प्रक्रिया आहे. साधारणतः सर काढणे आणि सुकवणे आणि ढोल करणे साधारणतः याच्यामध्ये आपला जवळपास 1 महिन्याचा कालावधी जातो. भरपूर कालावधी त्याच्यासाठी. म्हणजे पिकालाही समजा 8-9 महिने लागतात आणि पुढचा 1 महिना जर आपण गृहीत धरला तर जवळपास 11 महिनेपर्यंत किंवा विकेपर्यंत एखाद्या वर्षापर्यंत सगळ्या बाबी होऊ शकतात याच्यामध्ये. 9 ते 10 महिने सर सगळ्याच प्रक्रियेमध्ये होतात. पण आता हे म्हणजे हळद लागवडीच्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर लागवड तंत्र आपण या ठिकाणी बघितलं, परंतु ह्या पद्धतीने जर चांगलं जर उत्पादन जर मिळालं तर शेतकऱ्यांना काय म्हणजे भाव मिळू शकतो किंवा काय यावर्षीचा भाव होता? साधारणतः अलीकडच्या काळामध्ये हळदीला सर चांगलं उत्पादन येत आहे आणि भाव पण चांगले भेटत आहेत, बाजारभाव. तर साधारणतः अलीकडच्या काळामधल्या जर 2-3 वर्षाचा विचार जर केला तर 10,000 18,000 मॅक्झिमम अच्छा. काही शेतकऱ्यांना पैसे भेटलेले आहेत. आता याच्यामध्ये काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते समजा. नक्कीच. आता हे शेतकरी बांधव आपली मुलाखत ऐकत आहेत आणि काही शेतकरी बांधवांना समजा आता नाही परंतु पुढच्या हंगामामध्ये तरी आपण हळदीची लागवड करावा असं जर वाटत असेल तर अशा शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल यावेळेला? सर, त्या शेतकऱ्यांनी सर्वात अगोदर आपली जमीन हळदीसाठी योग्य आहे का हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरं जमीन. दुसरं महत्वाचं आहे सर, आपल्याकडे सिंचनाची सुविधा होऊ शकते का, म्हणजे त्या पिकासाठी तेवढं सिंचन होऊ शकते का. आणि तिसरी गोष्ट म्हणजे उत्कृष्ट बेणं कुठे भेटेल. या 3 गोष्टीचा विचार करून हळदीची लागवड करावी. नक्कीच. म्हणजे हळद लागवड करताना ज्या महत्वाच्या बाबी आहेत, जमीन, पाणी आणि त्याला लागणारे बेणे, ह्या सर्व बाबी शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि वेळोवेळी त्या पिकाला पाणी देणं, खतं देणं आणि त्यातून चांगलं उत्पादन करणं, हे सर्व तंत्र आता आपण शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगितलं. सर, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल मी शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर.